विधायक परिणय फुके ने राहुल गांधी पर जोरदार निशाना साधते हुए कहा कि राहुल गांधी को अगर हिम्मत है तो वे दक्षिण पश्चिम या कामठी से चुनाव लड़े। परिणय फुके ने कहा कि लोकसभा चुनाव नतीजों से राहुल गांधी को बड़ा धक्का लगा है, इसलिए वे अब ईवीएम और चुनाव आयोग पर बिना आधार के आरोप लगा रहे हैं। आइए जानते हैं और क्या कुछ कहा परिणय फुके ने। बघा असं आहे की मला असं वाटतं की राहुल गांधी जी ज्या प्रकारे आता या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे निकाल आला तो धक्का त्यांना जोरात बसलेला आहे। आणि कारण आपण जर बघितलं मागील अनेक वर्षापासून ते ज्या वेळेस निवडणुका हरतात त्यावेळेस ते ईव्हीएम वर, कधी निवडणूक आयोगावर, कधी कोणावर असे ते काही ना काही टीका करत असतात। आता मागे ते हीच निवडणूक कर्नाटकाची निवडणूक ते जिंकली, काँग्रेस पक्ष जिंकला, त्यावेळेस त्यांना ईव्हीएम वर किंवा कोणत्याही याच्यावर काही आक्षेप नव्हता। तेलंगणाची ती निवडणूक जिंकली, काँग्रेस पक्ष जिंकला, त्यावेळेस त्यांना कोणताही इलेक्शन कमिशनवर आरोप नव्हता, कोणताही त्याच्यावर आक्षेप नव्हता। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळालं किंवा महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं, तर त्यावेळेस त्यांना कोणतंही ऑब्जेक्शन इलेक्शन कमिशनवर किंवा कोणावर नव्हता। त्यावेळेस त्यांनी त्या प्रकारची तयारी केली होती आरोप करण्याचा, पण निवडणुकीमध्ये त्यांच्या अपेक्षाच्या बाहेर त्यांना ते यश मिळालं होतं। त्यावेळेस कोणत्याही टीका टिप्पण्या त्यांनी कोणावरही केल्या नव्हत्या। आणि जसं महाराष्ट्रामध्ये या विधानसभेमध्ये एक अभूतपूर्व यश भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मिळालं, तर त्या दिवसापासून ते टीका करणं सुरू केलं। पहिले त्यांनी ईव्हीएम वर बोट धरला, ज्यावेळेस त्यांनी ईव्हीएम वर आरोप केले त्यावेळेस जनतेने त्यांना कुठेतरी परत पप्पू म्हणणं सुरू केलं किंवा परत त्याचा हासा उडवला। आणि मग त्यांनी हासा उडवल्यानंतर त्यांनी सातत्याने इलेक्शन कमिशनवर आरोप करणं सुरू केले। पहिले त्यांनी म्हटलं की 6 वाजल्यानंतर मोठ्या प्रमाणात मतदान झालं, जे साहजिक आहे की अनेक वर्षापासून 6 वाजल्यानंतर मतदान होतं, कारण 6 वाजता जर मतदान बंदही झालं तरी जे लोक त्या प्रिमायसेसच्या आत चालले जातात त्या सगळ्या लोकांना 8 वाजेपर्यंत मतदान करण्याचा मुभा असतो, ते मतदान करू शकतात। पण कुठेतरी एक हरल्यामुळे त्यांच्या मला वाटतं मानसिक याच्यावर परिस्थिती हे झालेलं आहे। मागे त्यांनी बावनकुळे साहेबांच्या कामठी विधानसभा क्षेत्राच्या संदर्भात या प्रकारचं वक्तव्य केलं। मग बावनकुळे साहेबांनी त्यांना चॅलेंज दिलं होतं की ते राजीनामा द्यायला तयार, राहुल गांधी तिथे येऊन त्यांनी लढले पाहिजे। त्यानंतर राहुल गांधींनी कामठी विषय हा सोडला आणि आता आज त्यांनी ट्विट करून परत दक्षिण पश्चिम जो माननीय फडणवीस साहेबांचा मतदारसंघ आहे त्या संदर्भात त्यांनी वक्तव्य केलं। 8% वाढ झालेली आहे आणि 8% वाढ झाली तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रमाणात मतदान कमी झालं होतं ते विविध कारण होते कमी झाल्याचे, पण त्यावेळेस लोकांना ज्या प्रकारे निकाल आला त्यानंतर लोकही कुठेतरी सावध झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रात, नागपूर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कुठेतरी आपण मतदानाला गेलो नाही किंवा आपण मतदान कमी केलं किंवा आपण मतदानाकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणून काय होऊ शकतं, या देशाचं काय होऊ शकतं, या राज्याचं काय होऊ शकतं हे लोकांना स्वतः आत्मचिंतन केलं। आणि या संपूर्ण नुसतं दक्षिण पश्चिमच नाही तर महाराष्ट्रात सगळ्याच विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात मताधिक्य वाढलं आणि या मताधिक्यामध्ये अनेक गोष्टी त्यात कारणीभूत आहे। लोकसभाचा जो पराभव तो कारणीभूत आहे, एक भारतीय जनता पार्टी महायुतीबद्दलचं जे मागील अनेक दिवसापासून जे काम केलं, फडणवीस साहेबांबद्दलची सहानुभूती होती, त्या सगळ्या कारणामुळे मोठ्या प्रमाणात हा मताधिक्य वाढलेला आहे। बघा असं आहे की राहुल गांधींना आधीपासून आपल्या देशात लोक पप्पू म्हणत होते, कारण ते काहीतरी इमॅच्युअर वक्तव्य करतात, इमॅच्युअर ते वागतात। आणि कुठेतरी आता या सगळ्या गोष्टीतनं काही दिवसाआधी ते थोडे सावरले होते, थोडं त्यांच्याबद्दलचं एक मत लोकांमध्ये चांगलं झालं होतं, पण परत या प्रकारचे वक्तव्य करून ते परत पप्पू आहे हे स्वतःच ते सिद्ध करत आहे। आणि ते काही दिवसाकरता ठीक झाले होते, आता परत ते पप्पू सारखे वागत आहे। आणि मला वाटतं की या प्रकारचे वक्तव्य करण्यापेक्षा त्यांनी चॅलेंज करायला पाहिजे, एक तर बावनकुळे साहेबांचं चॅलेंज स्वीकारलं पाहिजे। मी त्यांना चॅलेंज देतो की त्यांनी दक्षिण पश्चिम मध्ये येऊन स्वतः लढून दाखवावे, त्यांचं डिपॉझिट गोल झाल्याशिवाय राहणार नाही।